नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी डायरी लिहून ठेवली आहे का? म्हणजे असं असतं ना, की आज दिवसभरात काय केलं किंवा एखादा काहीतरी वेगळा प्रसंग घडला असेल, आनंददायक असेल, चित्तथरारक किंवा थ्रिलिंग असेल किंवा असं काहीतरी लिहून ठेवलं आहे का? तर अशाच पद्धतीने जे लोकं डायरी लिहितात, तर त्याबद्दल आज आपण एक त्यातलाच अनुभव बघणार आहोत, जो की आहे अतुल धामणकर यांचा. त्यांच्या डायरीमधला एक प्रसंग त्यांनी इथे मांडलेला आहे, जो की अतिशय वेगळा आहे आणि एक नवीन दृष्टिकोन देणारा आहे. जंगल डायरी या पाठामध्ये लेखकाने जंगलाच्या डायरीमधील काही अनुभव सांगितलेले आहेत. पण ते पाहण्याआधी आपण लेखकांचा परिचय बघूया. लेखक आहेत अतुल धामणकर. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक. वन्यजीव म्हणजे काय, जे पण वाईल्ड अॅनिमल्स आहेत त्यांच्याबद्दल संशोधन करणं, लेखन करणं आणि छायाचित्रण करणं हे त्यांचे काम आहे. त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प म्हणजेच TATR मध्ये वाघांचा अभ्यास केला आहे. व्याघ्र म्हणजे वाघ. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक जंगलांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगाचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन, ताडोबा वाघांचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जार कथा, मार्जार म्हणजे मांजर, ही वन्यजीवन विषयक पुस्तकं देखील प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने डायरीतील अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना जे काही अनुभव त्यांना आले, चित्तथरारक म्हणजे काय, थ्रिलिंग एक्सपिरियन्सेस जे आले ते त्यांनी शेअर केलेले आहेत. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक दर्शन देखील घडवलेलं आहे. आता आपण नेहमीच वाघाबद्दल बोलतो किंवा सिंहाबद्दल बोलतो, पण त्यातीलच वाघिणी, सिंहिणी यांच्याबद्दल आज आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यातही त्यांचं मातृत्वाचं रूप आपण पाहणार आहोत. तारीख आहे 27 मे 1997. वेळ आहे सकाळी 6 ते 9:30. कोळसा परिक्षेत्र, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. खरं तर ही डायरी असल्यामुळे अशा पद्धतीने तारीख, वेळ आणि ठिकाण याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. याच्या आधी आपण कित्येक पाठ पाहिले, पण कधीच अशी सुरुवात पाहिली नव्हती. कारण हा लिखाणाचा प्रकारच वेगळा आहे. हा एक अनुभव आहे आणि तो पण डायरी मधला. आणि त्यामुळे सुरुवात अशी आहे. आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो. विश्रामगृह म्हणजे रेस्ट हाऊस, ठीक आहे, ज्या ठिकाणी ते राहिले असतील. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच, वनरक्षक म्हणजे ज्यांच्याकडे ते फुल जंगलाचा कंट्रोल वगैरे आहे त्यांना आपण म्हणू शकतो वनरक्षक. वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडे बोट दाखवलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथे उमटली होती आणि खरं तर ते भटकंती करत होते असं आपण म्हणू शकतो. आणि मग जात असताना वनमजूर म्हणजेच काय, त्यांना मार्ग दाखवणारा जो व्यक्ती आहे, काय म्हणूया आपण त्याला, गाईड वगैरे म्हणू शकतो आपण. सो त्यांनी त्यांना तिथे काही पावलांचे ठसे दाखवले, जे की कोणाचे होते, बिबळ्याचे होते. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभर आधीच तिथून गेला असावा. आता हे कसं कळलं की हा एक नर आहे किंवा तासाभर आधी या ठिकाणाहून गेला असावा? तर पायांच्या ठशावरून इतका अंदाज ते नक्कीच बांधू शकत होते. मी चौफेर पाहिलं. चौफेर म्हणजे चारी बाजूला पाहिलं. पण मला तरी काही दिसलं नाही. म्हणजे तो जो बिबळ्या आहे तर तो कुठे आसपास दिसतोय का, हे बघण्याचा लेखक प्रयत्न करत होते. पण त्यांना काही तो दिसला नाही. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली आणि मग ते हाच शोध घेत होते की कुठे तो दिसतोय का. आणि तेवढ्यात त्यांना थोड्या अंतरावर काहीतरी हालचाल जाणवली. म्हणजे एकतर पानांची सळसळ झाली असावी किंवा काहीतरी गेल्याचा भास झाला असावा. मी सगळ्यांना हातानंच थांबण्याची खूण केली आणि मग त्यांना असं वाटलं की पुढे कदाचित तो असावा आणि त्यामुळे ते म्हणाले की सगळ्यांनी थांबा, कारण अर्थातच हे प्राणी जे आहेत तर हे हिंस्र प्राणी आहेत. त्यामुळे ते कधीही अटॅक करू शकतात. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली आणि तिथे एक तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. आणि जो बिबळा आहे ज्याचा शोध ते घेत होते, तो त्याच ठिकाणी झाडाच्या खाली बसला होता. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. आणि खरं तर तुम्ही पाहिलं असेल की जे वन्य प्राणी आहेत ना, फॉर एक्झाम्पल आपला सिंह घ्या किंवा वाघ घ्या, वाघांच्या अंगावर कसे चट्टे असतात असे, जेणेकरून ते जर जंगलामध्ये लपले तर कळून येऊ नये यासाठी. सो त्याच पद्धतीने हा प्राणी किंवा बिबळ्या देखील निसर्गाशी एकदम एकरूप झाला होता आणि त्याची शेपटी तेवढी त्यांना दिसून आली. त्यानंतर पुढे असं आहे, त्याची पाठ आमच्याकडे होती. त्यामुळे त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं. अर्थात त्याची पाठ यांच्याकडे होती, तो खाली बसला वगैरे असेल. आणि पण तेवढ्यात
टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला आणि तेवढ्यात त्या ठिकाणी काहीतरी आवाज झाला आणि अर्थात आता हिंस्र प्राणी इतके जास्त अवेअर असतात किंवा इतके दक्ष असतात की त्याला लगेचच तो आवाज ऐकू आला असणार आहे. तिखट कानांचा म्हणजे अतिशय असे कान की कुठेही काही पण आवाज झाला की लगेच ऐकू येतं त्यांना. खूप जास्त अवेअर असतात ते लोकं. सो बिबळ्याने तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झोपेत तो जंगलात अदृश्य झाला. आणि अर्थातच त्याला वाटलं असेल की हे लोकं आपल्याकडेच येतायत, आपल्याला पकडायला वगैरे येतायत की काय आणि म्हणून तो सुद्धा पळून गेला लगेचच तिथून. बिबळ्याच्या निरीक्षकांची चांगली संधी बिबळ्याच्या निरीक्षणाची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो. आणि अर्थातच त्याला निरीक्षण करता येणं किंवा त्याच्याबद्दल संशोधन करणं हे त्यांना हवं असावं किंवा लेखकांना ते करायचं होतं. पण आता तो निघून गेल्यानंतर आपण काय करू शकतो आणि म्हणून त्यांना थोडंसं वाईट वाटलं. हळहळलो म्हणजे वाईट वाटलं. टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं आणि त्यांच्या बरोबरचे जे आहेत त्यांना असं वाटलं की त्यांच्यामुळे लेखकांची ही संधी हुकली आणि म्हणून त्यांना सुद्धा शर्मिंद झाल्यासारखं वाटत होतं. आम्ही लगेच पुढे निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा एक रस्ता उजवीकडे वळत होता आणि तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. आणि अर्थात जंगल सफारी किंवा जंगल भ्रमंती करताना अशा पद्धतीनेच आतमध्ये जाऊ तेवढं जंगल दाट होत जातं. दाट होणं म्हणजेच काय खूप झाडं वाढणं. इथे 2-3 नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवत होती. तसेच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यामुळे तिथं कुठलाही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता होती. कारण अर्थात वन्य प्राणी त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येऊ शकत होते आणि म्हणूनच त्यांना असं वाटायचं की या ठिकाणी कुठलेही वन्य प्राणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आता सावधपणे पाऊल टाकणं आवश्यक होतं आणि अर्थात वन्य प्राणी येणं म्हणजेच काय की त्यांना पण खतरा होता म्हणजे लेखकांना आणि त्यांच्या टीमला पण खतरा होता आणि त्यामुळे आता सावध पुढे जायचं आहे. पुढे असं आहे की कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरामध्ये 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. आणि अर्थातच हे वनरक्षक आहेत त्यामुळे त्यांना आसपासच्या परिसरामध्ये काय काय चालू आहे आणि वाघाची पिल्लं म्हटल्यानंतर याच्याबद्दल त्यांना माहिती होतीच आणि त्यांनी ती लेखकांना सांगितली. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होतं कारण अर्थातच लेखकांना त्या वाघांना किंवा त्या वाघिणीला त्या पिल्लांना पाहायचं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्याने वाघासारखं जानवर पाण्याच्या आसपासच वावरतं कारण अर्थात खूप तहान लागते. सो प्रत्येक वेळी पाणी कुठे शोधायचं? सो दे आर हॅव्हिंग लाइक द बेस्ट ऑप्शन की ते पाण्याजवळच राहतात. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जानवर. कारण अर्थात ती आई असते आणि तुम्ही जरा पण काही असं केलत की जेणेकरून तिला असं वाटतंय की तिच्या पिल्लांच्या जीवाला धोका आहे, तर ती लगेचच अंगावरती झडप घालते. आणि त्यामुळे ती खूप जास्त धोकादायक, खूप जास्त अवेअर असते ती. पिल्लांच्या रक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव घ्यायला देखील मागेपुढे पाहत नाही. सजग म्हणजे अगेन अवेअर असणारी आई कुणाचाही जीव घेऊ शकते, कुणाच्याही अंगावरती झडप घालू शकते आणि त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. एक अनामिक म्हणजे एक नकोशी किंवा काय म्हणूया आपण काय काय होतंय हे कळत नाही अशी एक भीती वाटत होती. कारण अर्थातच त्यांना माहिती होतं की जरा पण काही चुकीचं झालं किंवा जरा पण काही आवाज झाला किंवा तिला असं वाटलं की आपण तिला काहीतरी धोका पोहोचवायला आलेलो आहोत, तर तिथून जिवंत वाचणं अवघडच आहे. 10-12 पावलं चाललो असू आणि मला नाल्यातील ओलसर चिखलामध्ये मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. आता अर्थात तुम्हाला माहिती आहे की मांजर आणि वाघ हे सेम फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात आणि त्यामुळे त्यांचे बरेचसे कॅरेक्टरिस्टिक्स पण सेम आहेत. इव्हन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स पण सेम आहेत. आणि मग ती पावलं सेमच पावलं त्या ठिकाणी पाहायला मिळाली, पण अर्थात मांजरापेक्षा मोठी पावलं होती. मी झटकन पुढे जाऊन वाकून पाहिलं आणि या पिल्लांच्याच पाऊल खुणा होत्या. म्हणजे याचा अर्थ आपण हा अंदाज लावू शकतो की मांजरापेक्षा पण मोठे पाय असणारे असतात वाघाची पिल्लं. आणि मग त्या पग मार्क्स कडे बघून लक्षात आलं जे अशा पद्धतीने ठसे उमटतात प्राण्यांचे त्याला पग मार्क्स म्हटलं जातं. की ते काल रात्रीचेच आहेत. आता ते किती खोलवर रुजलेले आहेत किंवा त्याच्यावरती किती माती बसलेली आहे याच्या आधारे आपण हा अंदाज नक्कीच लावू शकतो की हे ठसे किती तासांपूर्वी उमटलेले वगैरे असतील. आणि मग त्यांना असं कळलं की हे काल रात्रीचेच आहेत म्हणजे याचा अर्थ या भागावरून काल रात्री ही सगळी पिल्लं जी आहेत ती गेलेली आहेत. वाघीण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरामध्ये वावरत होती. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. अधीर म्हणजे काय खूप जास्त असं वाटणं की ती पाहायचीच आहेत. त्याला आपण म्हणतो धीर सुटणारा. सो अधीर. नेक्स्ट आहे इथून पुढे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहितीच होतं. आणि पाणी आहे म्हटल्यानंतर वाघीण ते पाणी पिण्यासाठी वगैरे येऊ शकते असा एक अंदाज लेखकांना होता. आणि ही वाघीण तिथेच सापडण्याची शक्यता होती.
आणि त्यामुळे आता तिकडे जाताना खूपच सावधानगिरी किंवा सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला जो काही वाळका आहे म्हणजे वाळका पालापाचोळा आहे तर तो साचून होता. आणि अर्थात वाळक्या पानांवरती पाय ठेवणं म्हणजे असं चरचर आवाज व्हायचा. तर ते पण न वाजवता म्हणजे त्या पानांवरती पानांचा आवाज न होता जायचा आहे, कारण थोडा पण आवाज झाला तर वाघिणीला संशय येऊ शकतो. पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं, कारण अर्थात लेखकांना पण भीती वाटू लागली, कारण आपण एका वाघिणीला बघायला चाललेलो आहोत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणं साहजिक आहे. पुढं काय दिसेल या जाणीवेनेच माझा घसा कोरडा पडला होता. आणि त्यांना एकतर उत्सुकता पण होती त्या वाघिणी आणि तिची पिल्लं पाहण्याची, आणि सोबतच भीती पण होती. इतरांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली, कारण अर्थात वाघिणीला कळलं नाही पाहिजे आपण इथे आहोत किंवा काही आवाज वगैरे नाही झाला पाहिजे. सो सगळ्यांनीच अवेअर राहायचं आहे, चौकस राहायचं आहे, काळजी घ्यायची आहे. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठेतरी झाडाच्या बुंद्या आड जांभळीच्या झुडपामध्ये लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असं वाटत होतं. आणि अर्थात ही भीती सगळ्यांनाच होती की कुठून पण वाघीण आपल्यावरती हल्ला करू शकते. वाऱ्यानं हळूच होणारी जी काही पानांची सळसळ आहे ती पण मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला होता असं वाटत होतं. आणि लेखकांना इतकी उत्सुकता होती वाघिणीला पाहायची आणि त्यांना तीच समोर दिसणार होती, त्यामुळे त्यांना असं वाटायचं की सगळं थांबलेलं आहे आता किंवा सगळा काळ थांबलेला आहे. आऊ ओके असं नाल्याच्या पलीकडून आलेल्या एका बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. म्हणजे आता अर्थात आपण त्या ठिकाणी पाहतोय की तिथे वाघीण पण आहे, तिची पिल्लं पण आहेत. सो कोणीतरी असा आवाज काढला असेल आणि तो लेखकांच्या कानावरती पडला. थबकलो म्हणजे थांबलो. माझ्या अंगावर सरसटून माझ्या अंगावर सरसटून काटा आला. आणि अर्थात ज्या वाघिणीला शोधत आपण या ठिकाणी आलेलो होतो त्याच्याप्रमाणे काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे हे जाणून घेऊन त्यांच्या अंगावरती काटा आला. किंवा म्हणजे त्यांना असं एक आश्चर्य वाटलं, भीती पण वाटली. तर 1 वर्षाच्या वाघांच्या अभ्यासाचं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. आणि हा जो काही आवाज आलेला आहे तर तो वाघिणीचा आहे हे त्यांना कळलं होतं. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी आणि अशा पद्धतीने आवाज काढून ती सगळ्या पिल्लांना बोलवतीये. अचानक पाण्यामध्ये धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो, म्हणजे खूप आश्चर्यचकित झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती आणि लगेचच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आणि आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला. आणि खरं तर आई त्या पिल्लांना बोलवत होती आणि ती पिल्लं त्या आईकडे जात होती आणि तिने त्यांना त्या पाण्यामध्ये बोलवलं होतं आणि त्या लोकांनी म्हणजे त्या पिल्लांनी पण पटापट पाण्यात उडी मारली. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपामध्ये लपवून शिकारीसाठी गेली होती. आणि या परिसरामध्ये दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता हा होताच. आणि वाघीण अर्थात शिकार करावी लागणार आहे, त्या पिल्लांना काहीतरी खायला द्यायला पाहिजे, यासाठी ती बाहेर जायची आणि तोपर्यंत यांना सांभाळून ठेवायचं असायचं या पिल्लांना, कारण आसपास बरेचसे इतर प्राणी पण आहेत की जे या पिल्लांना हानी पोहोचवू शकतात. आणि त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो आणि त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. दक्ष म्हणजे एकदम अवेअर असते. आता ती रात्रभर जंगलामध्ये फिरून पिल्लांजवळ परत आली होती आणि तिने ते सगळं शिकारी करून वगैरे सगळं काही जेवण वगैरे घेऊन ती आता तिच्या जंगलात परत आली होती पिल्लांजवळ. ठीक आहे. आई हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. म्हणजे आतापर्यंत ती त्यांना असं सांगून गेली असणार त्यांच्या भाषेमध्ये वगैरे की तुम्ही या ठिकाणी थांबा, मी येईपर्यंत असं लपून राहा वगैरे वगैरे, कारण इतर बरेचसे प्राणी या जंगलामध्ये आहेत आणि त्यापासून या सगळ्यांनाच धोका होता. आणि मग आईचे हाक ऐकताच ते लोक तिच्याकडे खेळकरपणे म्हणजे अतिशय उत्साहाने वगैरे तिच्याकडे झेपावले. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडे विरळ बांबूंमध्ये मला वाघीण येताना दिसली आणि ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. आणि ती सरळ पाण्याजवळ आली. रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती. पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. पण पिल्लं मात्र अजूनच उत्साहित झाली होती. त्यांना आई दिसतात, कारण आई अर्थात शिकार काहीतरी घेऊन आली असणार आहे खाण्यासाठी वगैरे. ठीक आहे. सो त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवर उडी घेतली, पण तिथून घसरल्यासारखं ते धपकन खाली पाण्यात पडलं. त्याने उडी तर घेतली तिच्या अंगावरती, पण ते घसरून गेलं, कारण वाघिणीचं जे पाठ आहे तर ती अशी काही पकडण्यासाठी वगैरे नाही, सपाट आहे आणि त्यामुळे ते बिचारं पिल्लू घसरून खाली पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीने मंदपणे गुरगरून नापसंती व्यक्त केली आणि अर्थात
वाघिणीला हे नाही आवडलं की तो असा काही करतोय आणि पाण्यात पडतोय वगैरे, आणि त्यामुळे ती गुरगुरली असेल. पण पिल्लांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्यांचा आईभोवती जबरदस्त दंगाधोपा चालू होता. पण तिने भलेही नापसंती दाखवली, तिने भलेही ते गुरगुरणे चालू ठेवलं, पण पिल्लांना काही फरकच नव्हता पडत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की त्यांचं मात्र आईच्या आसपास दंगा वगैरे सगळं काही चालू होतंच. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पिल्लं 5 महिन्यांची होती. म्हणजे कुत्र्यापेक्षा पण यांचा आकार लहान होता आणि 5 महिन्यांची ही पिल्लं होती. या लहान वयामध्ये मुलं जशी खेळकर असतात तशीच ही पिल्लं पण खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं अशा प्रकारचे खेळ चालू असायचे. आणि मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मानेने चाटत पण असायची. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. कोण? ती पिल्लांची आई. ठीक आहे, म्हणजे वाघीण जिला आपण म्हणू शकतो. आणि मग डोकं वळवून तिनं हळूच "ऑव" असा आवाज केला आणि हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. म्हणजे अर्थात तिने त्या पिल्लांना खेळायला सोडलं आतमध्ये. तिने विश्रांती घेतली. त्याच्यानंतर परत त्यांना बोलवण्यासाठी तिने आवाज दिला. ठीक आहे. लगेच वळून ती चालायला लागली आणि हिनं जंगलात कुठेतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी. पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नव्हतं. म्हणजे अर्थात आईने शिकार केलीये, पण ती घेऊन कशी येणार इथपर्यंत पिल्लांपर्यंत? आणि म्हणून तिने शिकार तिथेच ठेवली असेल आणि ती आता पिल्लांना घेऊन चालली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. पण ठीक आहे, ओके. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यामध्ये बसून तिने विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करावी लागत होती. त्या कलेत ही चांगली पारंगत होती आणि अर्थात या पिल्लांचं पोट भरायचं किंवा स्वतःचं पोट भरायचं यासाठी शिकार तर केलीच पाहिजे. ठीक आहे. अन्न तर आलंच पाहिजे. सो वाघिणीला नाला पार करून बांबूच्या गंजीमध्ये पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिने वळून पिल्लं बरोबर येतात की नाही हे पण पाहून घेतलं. आणि मग 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलवणारा आवाज काढला, म्हणजे ती ऑव असा आवाज काढते ना, तर ते. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पण पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि ती पळत सुटली. 2च मिनिटांमध्ये त्या सगळ्या पिल्लांना घेऊन ती वाघीण जंगलामध्ये नाहीशी पण झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळी झलक पाहिली आणि माझ्या व्याघ्र अनुभवामध्ये मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. खरं तर आपण काय बघतो की वाघ शिकार करतात, म्हणजे घरामध्ये जातात, झोपतात, उठतात वगैरे हे सगळं जनरल आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त एक आई म्हणून काय केलं जातं किंवा कशा पद्धतीने सांभाळलं जातं मुलांना, हे सगळं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि हा पाठ अतिशय कमाल आहे. साप्ताहिक सकाळ दिवाळी अंकामधून हा पाठ घेतलेला आहे. आश्वासक म्हणजे खात्री देणारा, उत्साहाला उधाण येणं म्हणजे खूप आनंद होणं, दंगाधूप म्हणजेच काय? दंगामस्ती. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण पाठ पाहिलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.